नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कष्ट न करता झटपट श्रीमंत व्हायचं स्वप्न कधी कुणाच्या जीवावर बेतल हे सांगता येत नाही. शेअर मार्केटमध्ये मुबलक पैसा कमवण्यासाठी तो कर्जबाजारी झाला. मात्र हे कर्ज फेडण्यासाठी एका वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने चोरून तिची हत्या केली आहे. ही घटना बार्शी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. बार्शी शहरामध्ये एक समाज मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गंगूबाई कालिदास गडदे वय 73, राहणार हंडे गल्ली बार्शी, या वयोवृद्ध महिलेची हत्या झाल्याचं उघड झालंय. ही जरी घटना असली तरी बार्शी पोलिसांनी मात्र खोलवर जाऊन तपास करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गंगूबाई गडदे या वृद्ध महिला त्यांच्या मालकीच्या वाड्यात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने कायमच असायचे आणि हेच सोन्याचे दागिने तिच्या हत्येचे कारण ठरले. 26 मार्च रोजी गंगूबाई गडदे यांचे बंधू शशिकांत वायकुळे यांनी अनेक वेळा फोन केले, मात्र बहीण गंगूबाई या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे ते स्वतः घरी आले असता त्यांच्या घराला कुलूप लावल्याचं दिसून आलं. तेव्हा त्यांनी सगळीकडे चौकशी केली असता त्यांना काहीच तपास लागला नाही. अखेर त्यांनी बार्शी पोलीस स्टेशन गाठले आणि बहीण कालपासून बेपत्ता असल्याची मिसिंग दाखल केली. बार्शी पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेत चौकशीला सुरुवात केली. गंगूबाई यांच्या मालकीच्या वाड्यामध्ये 2 भाडेकरू राहतात. त्यांनी पोलिसांना सांगितले की काल दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास त्या कुलूप लावून बाहेर गेल्या. एवढ्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता वाड्यासमोरील एका दुकानदाराने सांगितले की 25 मार्च रोजी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास त्यांचा जुना भाडेकरू चांगदेव पाटील हा आला होता. त्यांच्यासोबत गंगूबाई या गेल्याचे पाहिले. त्यावेळी पोलिसांनी चांगदेव पाटील याला फोन करून बोलावले असता त्याने बाहेरगावी असल्याचे सांगून मोबाईल स्विच ऑफ केला. त्यामुळे बार्शी पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. पोलिसांनी त्याच्या घरचा CCTV फुटेज तपासला असता नेमका त्याच दिवसापासून CCTV बंद असल्याचं दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील एका हॉस्पिटलचे CCTV तपासले असता त्यामध्ये चांगदेव पाटील सोबत गंगूबाई या जात असल्याचं दिसून आलं. तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. चांगदेव पाटील यांनी कबुली दिल्यानंतर जे समोर आलं ते खूपच विदारक होतं, कारण हा खून केवळ 6 तोळ्याच्या सोन्यासाठी केला गेला होता. चांगदेव पाटील हा पूर्वी गंगूबाई गडदे यांच्या वाड्यामध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. सध्या तो बार्शीच्या शिवाजीनगरमध्ये वास्तव्यास आहे. चांगदेव हा शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून पैसे कमवत होता. मात्र मागील काही दिवसामध्ये त्याला मोठी नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे उपलब्ध नसल्याने त्याने गंगूबाईची दागिने डोळ्यासमोर आणले. लगेच त्याने गंगूबाईला घरी चहाला बोलावले आणि तो गंगूबाईला घ्यायला घरी गेला. त्याला वाटले कोण बघणार नाही, पण नीतीने देखील आधीच डाव मांडलेला. वाड्यासमोरील दुकानदाराने चांगदेव पाटीलला ओळखले होते. गंगूबाईला घरात आणल्यानंतर त्याने तिला सरबतमधून गुंगीचे औषध दिले. मग सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर तिच्या नाकातोंडावर टावेलने आवळून तिचा जीव घेतला आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह एका प्लास्टिकच्या ठिक्यात भरून स्वतःच्या कारमधून बार्शी कुर्डवाडी रस्त्यावर असणाऱ्या एका नाल्यात फेकून दिलाय आणि तो मी नव्हेच्या तोऱ्यात तो वावरू लागला. मात्र नीतीने देखील हळूहळू पोलिसाचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला.